हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल। आज मी बनवणार आहे झटपट रवा आप्पे। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया झटपट रवा आप्पे। चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स। सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा। हा जाड रवा आहे, जर तुम्हाला बारीक रवा घ्यायचा असेल तरी घेऊ शकता। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं दही। हे घरी बनवलेलं दही आहे, जर तुम्ही पॅकेटवालं दही वापरलं तरी सुद्धा चालेल। हे अर्धी वाटी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, बारीक चिरून अशी घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी घेतले आहे 1 पॅकेट इनोचं आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, ते बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हे स्वादानुसार मीठ आणि हे 1 गाजर मी किसून घेतलेला आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा, हा 1 मीडियम साईजचा कांदा मी इथे घेतलेला आहे। आता एका बाउलमध्ये हा रवा आपण काढून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये हे दही आहे, अर्धी वाटी दही, हे आपण घालूया। अगदी ही छान अशी रेसिपी होते, झटपट आणि पटकन अशी होणारी रेसिपी। आता हे दही मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ। हे चांगलं असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात आपण पाणी घालणार आहोत। तर इथे मी पाणी घेतलं आहे, ही दह्याची वाटी आहे त्याच्यातच मी पाणी घेतलं, कारण की जे बाकीचं दही राहिलेलं आहे वाटीला ते पण आपण त्याच्यात यूज होईल। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्या गुठळ्या वगैरे आपण व्यवस्थित त्या मोडून घ्यायच्या आणि छान स्टर करून त्याला मिक्स करायचं आहे। हे छान मिक्स झालं की हे असं बॅटर तयार होईल। आता हे आपण ह्याच्यामध्ये स्वादानुसार, आपल्या चवीनुसार मीठ घालूया। ते मी स्वादानुसार नमक टाकते। आता हे छान स्टर करून घ्या आणि त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवा। तोपर्यंत आपण चटणी बघूया। तर चटणीसाठी लागलेले साहित्य आहे, हे आहे एक छोटा नारळ आहे, त्याची अर्धी वाटी मी घेतले। हे नारळाचे काप, ओला नारळाचे काप, नंतर मिरची, त्यानंतर जिरं आणि मीठ, आणि इथे 4 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि इथे आहे कोथिंबीर। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घेऊया। आता इथे एक एक करून सगळं साहित्य घालायचं आहे। सर्वप्रथम मी इथे नारळ घालते, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरच्या घालूया। मिरच्या इथे मी साधारणपणे 4 ते 5 अशा घेतल्या। जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घाला, कोणाला तिखट आवडत असेल तर जास्त घ्या आणखीन। आता ही थोडीशी कोथिंबीर आणि 4 लसणाच्या पाकळ्या आणि इथे हे जिरं आणि मीठ, हे सुद्धा आपण इथे, हे अर्धा चमचा जिरं आणि मीठ हे स्वादानुसार मी घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे बघा, इथे छान अशी मी चटणी तयार केलेली आहे। आता आपण इथे मी थोडं गरम करून घेतलेलं तेल आहे, त्यात मी राई टाकली आहे। अजून छान राई तडतडली पाहिजे म्हणून हे पुन्हा मी गॅसवर ठेवलेलं आहे। आता ही राई छान तडतडली की मग मी ह्याच्यात ही फोडणी घालणार आहे। आता ही फोडणी मी इथे घालते। आता ही फोडणी थोडीशी घातली आणि अर्धीची फोडणी आहे ती मी बाजूला ठेवते, जेव्हा आपण जे बॅटर असेल आप्प्यांचं त्याच्यात घालण्यासाठी। हे बघा, इथे आपली छान अशी चटणी तयार झाली आहे। तर ही आपण साईडला ठेवूया। आता हे बॅटर आहे, हे बघा, हे थोडं घट्ट झालं आहे कारण की ते छान रवा फुललेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला अजून पाणी हवं असेल तर घालू शकतो। म्हणजे हे कसं एकदम पातळही नाही आणि एकदम घट्ट नाही, मीडियम असं आपल्याला हे बॅटर करायचं आहे। तर ह्याच्यात म्हणून तुम्ही अंदाजाने तुमच्या पाणी घालू शकता। हे बघा, अशा प्रकारचं हे त्याचं बॅटर झालं पाहिजे।
आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून बाकीचं साहित्य घालूया. आता इथे मी हा गाजर किसून घेतलेला आहे ते घालते. इथे मी 1 गाजर असं घेतलं आहे आणि कांदा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही काही कॉर्न घालू शकता किंवा काही दुसऱ्या गोष्टीसुद्धा घालू शकता. तर इथे मी मिरची घातलेली आहे, कोथिंबीर पण घातलेली आहे. तर हे सगळं आपण एकजीव करून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया. हे छान असं एकत्र करून घ्या. ह्याच्यात तुम्ही कॉर्न घाला किंवा शिमला मिरची. माझ्याकडे शिमला मिरची अवेलेबल नव्हती म्हणून मी घातली नाही आहे. अदरवाईज तीसुद्धा छान लागते ह्याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार भाज्या घाला, खूप अप्रतिम टेस्ट येते. तर हे छान असं मिक्स करून घेऊया. आता ही फोडणी जी आहे मी मगाशी ठेवलेली ती मी ह्याच्यामध्ये घातली आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊ. बॅटर आपलं तयार झालेलं आहे, अतिशय सुंदर आणि छान. आणि ह्याच्यामध्ये मी जो इनो घालणार आहे, जेव्हा तुम्ही बनवायला घ्याल अप्पे त्यावेळेलाच हे घालायचं. तर हा एक ते पूर्ण सॅशेट होतं ते मी ह्याच्यात घातलेलं आहे. थोडंसं पाणी घाला इनो घातल्यावर आणि त्याला मिक्स करून घ्या. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण लगेच अप्पे करायला घेऊया. तर अप्पे पात्रामध्ये तेल घाला आणि आता ह्याच्यावर हे अप्पे सोडा. अगदी छान अतिशय चविष्ट असे अप्पे होतात. नक्की करून पहा. त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ ते होऊ द्या. नंतर झाकण काढून ते खालच्या साईडने पण त्याला छान कुरकुरीत असे भाजून घ्या. खूपच छान क्रिस्पी आणि छान कलर आलेला आहे. हे बघा, आता थोडं थोडं तेल सोडा म्हणजे खालच्या साईडने पण होण्यासाठी. आता हे झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. बघा, अतिशय छान आणि मस्त असे अप्पे तयार झाले आहेत. चटणीसोबत सर्व करा, अतिशय स्वादिष्ट असे लागतात. आणि मला नक्की कळवा कसे झालेत ते. थँक्यू व्हेरी मच.